2025च्या जगप्रसिद्ध संडान्स फिल्म फेस्टिवलमध्ये प्रदर्शित झालेल्या साबर बोंड या मराठी फिल्मने इतिहास रचलाय. कारण या फेस्टिवलमध्ये सिलेक्ट होणारी ती पहिली मराठी फीचर फिल्म ठरली आहे. यंदाच्या संडान्स फिल्म फेस्टिवलला जगभरातनं 17,000 फिल्म्स या सबमिट झाल्या होत्या. त्यात साबर बोंडने आपली एक वेगळी छाप उमटवली आहे. साबर बोंडची ही गोष्ट ही समलैंगिक असलेल्या आनंद नावाच्या शहरी तरुणाभोवती फिरते. वडिलांचं निधन झाल्याने इच्छा नसताना कौटुंबिक दबावातनं आनंद आपल्या वडिलोपार्जित गावी परततो. घरी 10 दिवसांच्या पारंपरिक विधी दरम्यान त्याचा बालपणीचा मित्र बाळ्या त्याला नवीन आशा आणि आपलेपणाची भावना देतो. ही संवेदनशील गोष्ट मैत्री, भावना आणि मानवी नात्यांचा सुंदर संगम दाखवते. या सिनेमासोबतच नागराज मंजुळे, निखिल अडवाणी, सई ताम्हणकर आणि विक्रमादित्य मोटवाणे यांच्यासारख्या दिग्गज कार्यकारी निर्मात्यांचा पाठिंबा आहे. राणा दग्गुबत्तीच्या स्पिरिट मीडिया कंपनीकडनं या सिनेमाचं डिस्ट्रीब्युशनही केलं जात आहे. साबर बोंडला व्हेनिस, कान्स आणि फिल्म बाजार यांसारख्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर याआधीच प्रशंसा मिळाली आहे. विशेष म्हणजे या सिनेमाने ड्रॅमॅटिक या कॅटेगरीत वर्ल्ड सिनेमा ग्रँड ज्युरी प्राइज जिंकून भारतीय चित्रपट सृष्टीला आंतरराष्ट्रीय स्तरावरती नवी ओळख मिळवून दिली आहे. दिग्दर्शक आणि लेखक रोहन परशुराम कानवडे यांचा हा सिनेमा 19 सप्टेंबर 2025 रोजी संपूर्ण भारतात रिलीज होतोय आणि आता शेवटी आपल्याला तो पाहायला देखील मिळतोय. जागतिक स्तरावर नावाजली गेलेली ही फिल्म पाहणं नक्कीच एक खास अनुभव असणार आहे. सो तुम्हीही हा खास सिनेमा नक्की पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया लगावबत्ती सोबत नक्की शेअर करा.